कराड यांच्या वतीनं व प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दशरथ वाघुले सर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 28/2/2026 रोजी जी रस्ता सुरक्षा दौड आपण आयोजित केली आहे, या दौडमध्ये कराडवासीय, पाटणवासीय आणि बाकीचे लोकही सामील होऊ शकतात. करायचं फक्त एकच आहे की जो स्कॅनर आहे, जो स्कॅनर कराडमधल्या विविध चौकांमध्ये लावला जाईल, आपल्याला पॉम्पलेटद्वारे दिलेला आहे, तो स्कॅनर आपण स्कॅन करायचा आहे आणि अतिशय मूलभूत अशी कमी किचकट अशी माहिती आपण साधारणतः 2 मिनिटात भरायची आहे आणि ही एकदा नोंदणी पक्की झाली की आपला समावेश पक्का होईल. आणि या नोंदणीसाठी कुठलंही शुल्क नाही आहे, ही विनाशुल्क अशी नोंदणी आहे. आणि या दौडमध्ये आपण सहभागी झाला की हा सहभाग केवळ आपला स्पर्धक किंवा आपलं मेडल, आपला टी शर्ट यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर याद्वारे आपण समाजाला खूप मोठा एक संदेश द्याल की मी सुरक्षित, तुम्ही सुरक्षित, समाज सुरक्षित. अशा पद्धतीची ही रस्ता सुरक्षा दौड आपण आयोजित जरी आम्ही केली असली तरी सगळ्यांनी आपण मिळून ही यशस्वी करायची आहे. आणि या पद्धतीनं आपण नक्की मोठ्या प्रमाणात सहभागी व्हाल आणि ती यशस्वी कराल अशी मला मनोमन खात्री आहे. आणि त्याबरोबरच जे वाहतुकीच्या संदर्भातले जे नियम आहेत, त्या नियमांचंही पालन आपण ह्या दौडपासून एक संकल्प स्वरूपात करायचं आहे. आणि हे जर अशा पद्धतीने आपण करू तर निश्चित स्वरूपात एक सुरक्षित अशी वाहन संस्कृती कराडमधून सुरू होईल आणि सुरक्षित वाहन संस्कृतीचा कराड पॅटर्न म्हणून निश्चितच याचा चांगल्या पद्धतीने बोलबाला होईल असं मला वाटतं. वयोमर्यादा काय आहे? वयोमर्यादा 15 ही वयोमर्यादा आहे. 15 वर्षाच्या वरच्या स्त्री पुरुषांना यामध्ये सहभागी होता येईल. 15 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना यामध्ये सहभागी होता येईल अशा, कारण यामध्ये वयोमर्यादा ठेवायचं एकच कारण आहे की वेळ सकाळची आहे आणि गर्दी असणार आहे, त्यामुळे लहान मुलांना आपण यामध्ये 15 वर्षापेक्षा खालच्या मुलांना यामध्ये समाविष्ट करत नाहीये. तर ती फक्त मर्यादा आहे. बाकी साधारणतः एक 4-4.5 किलोमीटरचं अंतर आहे. या मुद्दाम आपण गावातून ही स्पर्धा घेतोय की गावाच्या मुख्य पथावरून ही स्पर्धक धावल्यामुळं एक जी वातावरण होईल, त्याद्वारे एक समाज प्रबोधन होईल आणि ह्या गोष्टी साध्य व्हाव्यात यासाठी आपण कराडचा मुख्य रस्ता म्हणजे घाटावरून ही स्पर्धा सुरू होईल आणि घाटावरच ही स्पर्धा संपेल. यशवंतराव चव्हाणांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करून दौडचं सुरुवात करतोय. चावडी चौक, त्यानंतर दत्त चौक, दत्त चौकानंतर कृष्णा विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कन्याशाळा आणि परत चावडी चौक आणि परत त्याचा समारोप घाटावरच होईल. अशा पद्धतीचा हा एकूण मार्ग राहील. धन्यवाद.